तुमचा मुद्दा घेऊन मला राजू वाघमारेंकडे जायचंय। राजूजी, सुषमा अंधारेंनी दिलेल्या पहिल्याच प्रश्नावरचं उत्तर तुम्ही ऐकलंय। काय आहे नेमकं सांगितलं जातं आम्ही निधीसाठी विरोधी पक्ष सोडून सत्ताधाऱ्यांकडे जातोय, पण प्रत्यक्षात निधी मिळालेला असतो त्याचा विनियोग मात्र योग्य झालेला नसतो। कसं आहे माहितीये का की आपल्याला राजकारणात आपण येतो तर आपल्याला त्याचं ज्ञान असावं लागतं, राजकारणाचा अभ्यास असावा लागतो आणि तो जर अभ्यास नसेल तर मग अशा प्रकारच्या गोष्टी लोक बोलतात माध्यमांवर। तर आता कसं आहे ते तुम्हाला मी पटवून देतो की निधी जो असतो हा निधी प्रत्येक वर्षाचा जो निधी असतो हा निधी 5 कोटी, आता 5 वर्षाचा 25 कोटी रुपयाचा निधी असतो। आता या निधीमध्ये जी कामं तुम्ही करू शकता ती खासदाराच्या मतदारसंघामध्ये जर तुम्ही त्याची व्याप्ती बघितली तर फार कमी कामं या निधीमध्ये आपण करू शकतो, कारण खासदाराच्या मतदारसंघात जवळजवळ 1000 बूथ असतात, 2.25 ते 2,500 बूथ। एक बूथ म्हणजे जवळजवळ 1000 ते 1200 मतं। आता हे जे 2,500 बूथ आहेत याला जर तुम्ही 25 कोटींनी जसं तर एका बूथला 1 लाख रुपये येतात। आता 1 लाख रुपयामध्ये तुम्ही एका बूथ मध्ये काही कामं नाही करू शकत। त्यांचं मत खासदारांचं असं आहे आणि ज्याला राजकारण कळतं, ज्याला अज्ञान नाही आहे त्या माणसाचं त्याला त्याचं गणित असं असतं की ज्यावेळी तुम्ही निधीसाठी जाता याचा अर्थ काय की जो तुम्हाला निधी मिळतो तो तर आहेच, पण अर्बन डेव्हलपमेंट खातं आहे, समाज कल्याण खातं आहे, PWD खातं आहे, रस्ते बांधणी आहे, जल व्यवस्थापन खातं आहे। या सगळ्या खात्यांच्या ज्या योजना असतात त्या योजना ज्यावेळी तुम्ही तुमच्या मतदारसंघात राबवता म्हणजे काय करता की त्या योजना तुमच्या मतदारसंघात आणता, त्याचा निधी तुम्ही तिकडे आणता, त्या खात्याचा निधी त्या मतदारसंघात वळवला जातो आणि मग तो जास्तीचा निधी ज्यावेळी येतो तेव्हा तुमच्या मतदारसंघामध्ये मोठमोठी कामं केली जातात। आता ह्याला म्हणतात निधी। आता जर कोण अज्ञान करून ज्यांना बोलतात ना अर्ध्या हळकुंडात पिवळे, ते जर बोलत असतील की अहो यांनी किती टक्के वापरला किती टक्के नाही वापरला, अहो तो 25 कोटी जरी तुम्ही पकडले तरी ते 5 वर्षाचे आहेत आणि या 5 वर्षाच्या निधीवर तुम्ही खासदारकीच्या मतदारसंघात तेवढी कामं होत नाहीत। बरं, हा तुमचा मुद्दा आहे सुषमाजी, हा मुद्दा पटतोय तुम्हाला? राजू वाघमारे सांगतायत तो